शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष. प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई नाही. छत्रपती संभाजीनगर येथील जोडवाडी या गावची घटना. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 नुसार शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचा नियम असतानाही संबंधित शेतकऱ्याला अद्याप रस्ता मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मौजे जोडवाली तालुका छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 141 मधील शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतमाल वाहतूक करणे अत्यंत कठीण झाले आहे. या संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात अर्ज करून किमान 10 फूट रुंदीचा रस्ता कायमस्वरूपी ठेवण्यात यावा ही मागणी केली आहे. तहसील कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तळपाणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान संबंधित प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अशा आशयाची तक्रार शेतकरी सोमीनाथ बाबासाहेब काकडे राहणार जोडवाडी यांनी केली आहे. फायद्यासाठी तर तुमच्या ज्या तालुक्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याच्या काय काय समस्या आहेत? आता माझं नाव सोमीनाथ काकडे, मी कचनेर गावचा रहिवासी. आता सुविधा संघटनेची मिटिंग होत्या, त्या माध्यमातून मी स्वतःचाच प्रश्न इथं घेऊन आलो होतो की बाबा आता माझा स्वतःचा प्रश्न आहे. बावनकुळे साहेबांनी जसं सांगितलेलं आहे की बाबा जे काय JR कार्ड आहे किंवा ताबडतोब रस्ता वगैरे असं तसं, पण मी स्वतः 5 वर्षापासून जातोय, मला अजून तरी न्याय भेटला नाही त्या पद्धतीने. अशा याच्यातून सरळ दिसतंय प्रशासन एक बोल चालतंय, मंत्री संत्री एक चालतंय, अशा पद्धतीने अलग अलग पॉईंट आहे जसं की त्यांच्यात मिळ नाही. तुमचा कोणता प्रश्न आहे जो शासन दरबारी पेंडिंग आहे? रस्त्याचा. आता सगळी माझी वडील बाधित शेती आहे, नवीन लोक असे शेजारी जमीन वगैरे घेत आहे, ते मागून येऊन स्वतः त्यांचे अधिकार गाजवून रस्ते बंद करून शासन अशा पद्धतीचं वेळ काढूपणा अशा पद्धतीने पॉईंट जर पाहिले तर असं वाटतं बाबा यांच्यात एकमेकाला असं समतोल नाही, असं मिळ नाही. तुम्ही या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांशी किंवा जिल्हाधिकारी यांच्याशी काही संपर्क वगैरे केला? 2021 मध्ये मी तहसीलदार साहेबांना पवारनार मध्ये ज्योती पवार त्यावेळेस त्यांच्याकडे त्यावेळेस अर्ज केले. तर बाबासाहेब काकडे राहणार कचनेर, माझी शेती जोडवाडी शिवारात 141 गट नंबर मध्ये. त्याच्या लगतचे शेतकरी DYSP रिटायर्ड DYSP त्यांच्या दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन माझ्यावर दबाव आणते. तहसीलदार साहेबांचं तिकडं तहसील लेवलला कोणत्या व्यवस्थित टाइमवर काम होत नाही, या सगळ्या पद्धतीचं हातात झालेलो मी परेशान झालोय अशा पद्धतीने. जे सदरी DYSP आहेत ते त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून तेच म्हणावं लागेल ना. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तसे बाबा पोलीस प्रशासनाने मला फोन लावतो, मी म्हणतो काय त्यांचे वरिष्ठ वरिष्ठांना तक्रार केली
नाही, आता जायचंय ना, त्यांच्याकडे जायचंय ना पुढे. संबंधित तहसीलदार आणि तहसीलदारकडे संबंधित अधिकारी ते रिटायर आहे ना आता. ते रिटायर आहे ना सध्या. हा, ते शेतकरी म्हणून आहे आता समजा, परंतु त्यांनी म्हणजे त्यांच्या पदाचा आणि जे ओळखीचं जे दबाव आणून जे आहे ते करते, परंतु तहसीलदार साहेब त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि ते प्रत्यक्ष स्पॉट पाहणीवर जाऊन आणि त्या शेतकऱ्यालाही सांगितलं का यांना रस्ता त्या पुरोजित आहे ते, तर तरीही तहसीलदारालाही ते त्यांच्या आदेशाला म्हणजे मानानं आणि ते मध्ये शेतकऱ्याला रस्ता अडवू लागला. तर न्याय मिळावा हे Now and press the bell icon. Never miss an update.